हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा. मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. चला सुरुवात करते ब्लॉगला. सकाळची वेळ आहे, म्हणजे आता मला क्लासला तर जायचं आहे, पण त्याच्या आधी मी थोडी नाश्त्याची तयारी चालू केलेली आहे. तर आज नाश्त्यामध्ये ना तिखट चपात्या बनवते, म्हणजे ह्याला चरकू चपाती म्हणतो आम्ही. मस्त आणि छान लागते, आणि चहा बरोबर तर ना ह्याची टेस्ट अजूनच वाढते. मस्त एकदम टेस्ट लागते. तर तुम्ही कधी बनवलेली नसेल ना, थोडंसं लाल तिखट, थोडं मीठ, थोडं पीठ भरभरायचं आणि तेल टाकून ना सगळं मिक्स करायचं, आणि त्यानंतर चांगलं पसरवून घ्यायचं. आणि लाटताना ना थोडं पातळच लाटायचं, अगदी जाड अशी लाटायची नाही. तर चांगली पातळ लाटायची. मस्त एकदम ना असे पदर पण सुटतात आणि मस्त चपाती होते. तर नाश्त्याला ना तुम्ही अशा प्रकारे बनवा. अशी चपाती नाही मुलांच्या टिफिनसाठी पण दिली ना तरी सुद्धा खायला मस्तच वाटते. याच्याबरोबर लोणचं द्यायचं, कारण थंड झाल्यानंतर चहा तर नसतो. अशा वेळेला लोणचं दिलं ना ती चपाती खाताना खूप छान वाटते. नम्रता दर्शनच्या टिफिनमध्ये मी बहुतेक वेळा दिलेली आहे, आणि तिच्या क्लासमध्ये पण सगळ्यांना आवडायची. आता दूध माझं ना नव्हतं, तर अशा वेळेला म्हटलं आता काय करावं, म्हणून मम्मी ना काळा चहा बनवून घेतला मस्त एकदम, आणि त्याच्याबरोबर चपाती खाल्ली. आणि इवन मी दर्शनला सुद्धा तशीच दिली, तर दर्शनने पण खाल्लं. जे काही वेळेला ना नसेल तर मुलं ॲडजस्ट करतात. मग दर्शनला आधी विचारलं, म्हटलं मी ब्लॅक टी बरोबर खाते, तू खात असेल तर मी तुला पण देते. त्याने सांगितलं चालेल मम्मी दे. तर त्याला पण आवडली. कधीतरी ठीक आहे. आणि आता ना इथे मी बनवायला घेतलेला आहे भाजी. तर थोडीशी ना रस्सा भाजी मी बनवते, कारण मी बारीक चवळी भिजत घातलेली होती ती मी शिजवून ठेवलेली, आणि आता म्हणजे शिजवून ठेवली ना त्यामुळे मला खूप काम सोपं झालं, की लगेच मी फक्त फोडणी देऊ शकते. कारण मला ना 11:30 नंतर क्लाससाठी निघायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी ना सगळं होईल तेवढं सगळं काम करून घेते. ते मोस्ट ऑफ स्वयंपाकाचं करून घेते, कारण यायला 2 वाजणार. आणि त्यानंतर सुद्धा ना मला बाहेर जायचं आहे. तर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये पुढे मी सांगेनच. आता इथे कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला, त्याच्यामध्ये हळद मीठ गरम मसाला थोडासा घातला, म्हणजे रेडीमेड माझ्याकडे ना पावभाजी मसाला होता, तो मी याच्यामध्ये घातलेला आहे. तर कधी कधी आपण नसेल ना असं कोणता मसाला, तर पावभाजी मसाला किंवा मग आपल्याकडे जो अजून कोणता मसाला असतो तो पावभाजी बरोबर अजून दुसरा आपण वापरतो, तर तो मसाला घातला तरी चालतो, म्हणजे चिकन मसाला वगैरे. तर खूप छान वाटतं. आणि चांगलं परतून घेतले 1-2-3 मिनटं. त्याच्यानंतर थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तर आता फटाफट सगळं झालं. त्याच्यानंतर ना मी लगेचच आता खायला घेतलेलं आहे, कारण मग आता 12 वाजत आले तर मला निघायचं आहे. तर क्लासला जाऊन आता मी आली, आणि इथे पाहू शकता घड्याळात वाजलेले आहेत 2:30. पण घड्याळाचा काटा बघितला तर तो तिथेच थांबलेला होता. तर मी बघून सरप्राईज झाली. कालपासून टी सुद्धा बंद आहे, म्हणजे आठवडा होत आला टी पण बंद आहे, घड्याळ पण बंद झालेला आहे. म्हटले चाललंय काय नक्की. असं काही वेळेला ना मला स्वतःला हसायला येतं की हे सगळं एकत्रच कसं होतं. ठीक आहे. आता म्हटलं चला घड्याळ काढलेलंच खाली, तर त्याला आधी क्लीन करून घेऊया, कारण ठेवलेलं असतं ना नेहमी तर त्याच्यावर मागच्या साईडला डस्ट झालेली असते. पुढचा जो त्याचा डायल आहे किंवा फेस म्हणू आपण, तो एकदम छान दिसतो चकाचक, म्हणून मागच्या साईडला बघितलं जात नाही आणि त्याची काय स्वच्छता होत नाही. मग आज ना म्हटलं त्याला मस्त पुसून काढूया. आणि म्हटलं कदाचित म्हणून तो नाराज पण झालेला असेल की माझ्याकडे तुम्ही बघतच नाही, म्हणून तो मुद्दाम ना अडून बसला आहे आणि बंद पडतोय, असं मी नम्रता दर्शनला सांगत होती. आणि काय व्हावं, एवढ्यातच मी जेव्हा पुसायला घेतला, मागचा पूर्ण क्लीन केला आणि जस्ट डायलकडे बघितलं तर सेकंड काटा पुन्हा चालू झालेला. आणि ही गोष्ट बघून ना मला हसायला आलं की खरंच, म्हणजे त्याला वाटलेलं, कदाचित म्हणतो ना आपण घड्याळाची आत्मकथा, तर त्या प्रकारे मी मुलांना सांगत होती. आणि एवढं फनी झालेलं ना हे सगळं, हे म्हणजे आपण जेव्हा निबंध वगैरे लिहितो, म्हणजे आता मुलांना जेव्हा मी निबंध लिहायला देते 9वीच्या मुलांना किंवा 10वीच्या 8वीच्या मुलांना, तर त्यावेळेला अशा आत्मकथा वगैरे लिहायच्या असतात ना, छत्रीची आहे किंवा घड्याळाची, आता जसं काय. आणि खरंच इथे घड्याळाचा बोलतोय की मला आता तुम्ही स्वच्छ करा, म्हणून मी स्वच्छ करून घेतलं. आणि खरंच माझं मला हसायला आलं की बघा, स्वच्छ केल्यामुळे हा एकदम छानच झाला. मला ना कालपासून थोडं कफ कफ वाटतंय, तर त्यामुळे ना कालपासून मी 2 ते 3 वेळा तरी औषध प्याली असेल. तरीसुद्धा सकाळी उठलेली ना पाणी भरायला, तेव्हा अचानकच एवढा मला कफ वाटत होता, समाधानच झालं नाही की पुन्हा झोपावं. मग थोड्या वेळाने मला झोप लागली तरी, आणि क्लास आहे म्हणून मग पुन्हा मी उठली. आज मशीनला तर काही कपडे लावायचे नव्हते, कारण आज आमच्याकडे रनिंग नसतं पाण्याचं, पाणी खूप लवकर जातं.
त्यामुळे मग सकाळी बाकीची कामं माझी आवरून घेतलेली आणि आता मी इथे ना बसलेली आहे जेवायला. तर काल खिचडी केलेली, ती खिचडी अशीच राहिलेली माझी, त्यामुळे ना तीच पुन्हा गरम करून घेतली. म्हटलं चला, सकाळी क्लासला जाताना एक चपाती खाल्लेली आणि आता मी भात खायला घेतलेला आहे. म्हणजे काही वेळेला असं पण होतं की निवांत एका वेळेला बसून ना पूर्ण जेवायला मिळत नाही आणि जेवताना या मुलांची अशी मस्ती चाललेली, खरंच खूप बरं पण वाटतं कधी कधी आणि कधी कधी ना याच गोष्टीला चिडायला पण होतं. पण आज असंच खेळीमेळीचं वातावरण चाललेलं नामदर्शनचं आपलं, मग त्यामुळे तिला थोडं भरवलं, दर्शनला थोडं भरवलं, असं करत मी पण जेवून घेतलं आणि 2 घास खाल्ले तरी सुद्धा किती तृप्त वाटतं असं. आणि नम्रताने ना मगाशी ती पण क्लासला म्हणजे जाते ना, सो तिने येताना सगळं जरा सामान आणलेलं घरातलं, तिला सांगितलेलं मी कांदे टोमॅटो वगैरे आण आणि दूध वगैरे घेऊन ये. मग तिने येताना काय केलं, कोल्ड्रिंक पण आणलेलं आणि मग आता म्हटलं चला, असा आता कफाचा त्रास होतोच आहे, औषध तर पिते, तर आपण सुद्धा 2 घुट पिऊया म्हणून मी पण पिऊन घेतलं. तर माणसाचं कसं असतं ना, लालच, म्हणजे चला पिऊया आपण सुद्धा, त्रास होतोय तर पाहता येईल. आणि आता ना नम्रता चाललेली आहे, तर ती चालली आईकडे आणि आता ती गेल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी मी सुद्धा निघाली, कारण मी आणि दर्शन आम्ही दोघं मिळून जातोय. कारण ना सकाळी भावाचा मेसेज आलेला की आईला काल रात्री अचानकच कफ झालेला आणि तिला सुद्धा त्रास झाला होता आणि त्यामुळे ना ती पण सगळी घाबरलेली जरा. म्हणून मग मी म्हटलं की चला, आता आज क्लास पण लवकर झालेला आहे, शनिवार आहे, तर मला पण मन राहतच नव्हतं, तर मी लगेच निघाली. आणि ताई पण येणार होती, पण काही कारणास्तव ना ताईला यायला जमलं नाही. आणि इथे आल्यानंतर पहा, आता आम्ही आलो आईला भेटायला आणि आईचं आपलं काही ना काही लुडबुड चालूच असते, ती काय शांत बसत नाही. आणि नम्रता पण ना, म्हणजे आजीचं म्हटलं की ती पण एकदम अशी असते. मग तिला आज बाहेर जायचं होतं खरं तर, तिने सगळं कॅन्सल केलं आणि ती आधी आली आहे आजीला भेटायला. मग आमच्या आधीच ती म्हणून निघालेली. आणि आता ना आमच्या सुमितचं इथे कॉन्व्होकेशन चालू आहे, म्हणजे लाईव्ह चालू आहे यूट्यूबलाच, म्हणून आम्ही ना सगळे वाट बघत होतो आणि आई तर नुसती डोळे लावून उभी होती. आणि फायनली ते आम्हाला पाहायला मिळालं. सगळे एवढे खुश झाले, कारण सुमित दादा म्हणजे सगळ्यांचा लाडका आणि त्याचं असं एकदम मस्त त्याला सर्टिफिकेशन झालेलं आहे इथे. आणि हे ना जे आता तुम्हाला दाखवते हे ताईने शूट करून पाठवलेलं आहे. तर खूप छान आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला, म्हणजे खूप आवडलं आणि सगळ्यांच्या स्टेटसमध्ये आज आमचा सुमितच आहे. सो चला, आता इथे आईने ना पहा, बरं नाहीये म्हणून तिला आम्ही भेटायला आलोय आणि तिने चहा बनवून दिला. कारण ना सारिकाचे कस्टमर, म्हणजे कस्टमर म्हणण्यापेक्षा क्लायंट म्हणेन मी, क्लायंट्स आलेले आहेत, कारण ती घरच्या घरी पार्लर पण चालवते. तर दुपारच्या वेळेला जेव्हा बायका फ्री असतात तर अशा वेळेलाच ते आपण येतात. आणि आता ना ताई येणार नव्हती म्हणून तिने पुन्हा व्हिडिओ कॉल केला की यायला जमणार नाही आणि त्यामुळे ती आली नाही. सो कारण का सुमितचा कार्यक्रम जो होता ना तो होईपर्यंत उशीर झालेला आणि आता इथे क्लायंट गेल्यानंतर सारिका लगेचच आली आणि तिने आम्ही सगळे येणार यासाठी तिने ना साबुदाण्याचे वडे बनवायचं म्हणून ठरवलेलं, प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं आणि आता मस्त गरमागरम असे साबुदाणा वडे तिने तळायला घेतलेले आहेत. आणि माहेरी आल्यानंतर असं असतं ना, काहीतरी स्पेशल आपल्याला खायला मिळतं, तर आपण घरी करून खातो ती गोष्ट वेगळीच असते, पण ज्या वेळेला माहेरी आल्यानंतर असतं ना त्याची चवच वेगळी असते. मग आता मग छान एकदम भावजाईच्या हातचे गरमागरम असे साबुदाणा वडे मी पण एन्जॉय करते. तर आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि इतक्यातच ना पुन्हा सारिकाकडे क्लायंट्स आले, त्यामुळे ती पुन्हा गेली. तो म्हटलं चला, आता तिने आपल्याला करून दिलेले आहे तर ती येईपर्यंत तिच्यासाठी आपण बनवून ठेवूया, या उद्देशाने मी सुद्धा येऊन आता इथे बनवायला घेतले. तर गरमागरम मस्त साबुदाणा वडे मी भरपूर दिवसानंतर आता तळलेले आहेत. सो इथे ना सारिकाने फेशियलचं काही किट वगैरे आणलेलं आहे, ते नम्रताला वगैरे दाखवते, कारण त्या दोघांचं पण छान जमतं आणि नम्रताने सुद्धा पार्लर पण केलेलं आहे. इवन ती मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट आहे. मग या दोघी एकमेकांबरोबर काही ना काही डिस्कस करत असतात. तर आता पहा, तेवढं खाऊन तर झालेलं, आता इथे पुन्हा तिने कलिंगड कट करायला घेतलेला आहे. म्हणजे आज ना आल्यापासून काय ना काय खाणं चालूच आहे, म्हणजे तोंडाला काय आराम नाही. मग घरी गेल्यानंतर काही जेवण होणार नाहीये खायला. तर आता नम्रता इथे लवकर निघालेली, तर जाता जाता आईला ते सांगत होती की तब्येतीची काळजी घे. आणि आता मी आणि दर्शन तर अजून थोडा वेळ इथेच आहोत, थोड्या वेळानंतर मी निघेन. तर इथे मी पाहिलं की किशोरने ना पक्ष्यांसाठी पाणी आम्ही आई म्हणजे नेहमी पक्ष्यांसाठी पाणी ठेवते.
तर त्याने ना हा मस्त एकदम स्टँड लावलेला आहे, ज्याच्यावरती आपण पाणी ठेवलं तर ते पडत सुद्धा नाही आणि पक्षी आरामात येऊन पितात. सो चला आता मी आणि दर्शन तर इथून निघालो. जाता जाता म्हटलं की तांदूळ आणि गहू घेऊया, म्हणून सारिका बरोबर गेले, तिथून सगळं घेतलं. आणि मग दर्शन आणि मी गाडीवरच होतो म्हणून आम्ही सगळं घेऊनच निघालो. तर आता काय जास्त असा उशीर झालेला नाहीये, म्हणजे मला वाटतं 7:30-8 होत आलेले असतील. पण तरी सुद्धा ना एवढी ट्रॅफिक होती की बापरे, घरी असं वाटलं की म्हणजे अर्ध्या तासाचा रस्ता असेल ना तर तासभर कुठेच जात नाही असं होतं. तिथून आल्यानंतर ना चेंज वगैरे करून बसलेली, इतक्यात मला आठवलं की सकाळी ना श्रिया येऊन बर्थडेला बोलवून गेलेली. म्हणून म्हटलं की चला एवढं येऊन म्हणजे बाळाने सांगितलेलं आहे ते जाऊन तिला विश तरी करून येऊया. म्हणून मी पुन्हा रेडी होऊन आता इथे आलेली आहे आणि तिला छान विश वगैरे केलं. थोडा वेळ तिथे बसली, त्यानंतर मग फोटोज वगैरे काढून घेतले, थोडा फराळ केला आणि त्यानंतर आता मी तिथून निघाली. तर चला ब्लॉगचा सुद्धा शेवट मी इथेच करते. भेटते पुन्हा. टिल देन बाय बाय, गुड नाईट.